नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आज गाडी वगैरे साफ केली. सकाळी सकाळी गावातून लवकर निघालो आणि आलो छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये. तिथे आपला मित्र करण आणि ऋषी येणार होते. त्यांना वगैरे घेतलं. आपल्याला जायचं होतं आजनेवाडी येथे. आजनेवाडीला आपल्याला आज भरायचे होते तुरीचे पोते. जवळपास 30च पोते होते. हे बघू शकता. दिनेश एलगट्टे आपला मित्र, त्याची गाडी आहे. तिच्या घरापाशीच थोडे पोते भरले आणि आलो दुसऱ्या जागी. एका शेतकऱ्याचे 5, एका जागी 10 होते. सर्व तूरच होती. 30च पोत्याचं बोललेले होते. त्यानंतर थोडं 1-2 शेतकऱ्याचा माल वाढला. त्यामुळे शेवटच्या जागी लावली गाडी भरायला. जवळपास गाडीमध्ये 50 पोते, जवळपास डबल एसचा बारदाना झाला. गाडी वगैरे भरली आणि बघू शकता शेवटचे एक 4-5 पोते राहिले होते. ते सर्व टाकून घेतले आणि आपण इथून निघालो. आपल्याला जायचं होतं उदगीरच्या मार्केटला. त्यामुळे लागलो उदगीरच्या रस्त्याला. रस्ता पण छान झालेला आहे. त्यामुळे लावलं मीटर चांगलं आणि निघालो उदगीरच्या दिशेने. आज बघू मार्केटमध्ये माल काय भाव होतं. फर्स्ट टाइम आपण आलो तिथं कासले ट्रेडिंगला. तिथे थोडासा माल उतरायचा होता आणि बाकी जो होता ते आपल्या रेग्युलर गुढेदादाच्या अडतवर होता. त्यामुळे पहिल्या जागी माल वगैरे उतरून घेतलो आणि दुसऱ्या जागी दुसऱ्या अडतवर आणि गुढीदादाच्या अडतवर आलो. तिथं माल वगैरे उतरायला चालू केलं. तिथला माल 10-15 कट्टे जे होते ते उतरले आणि परत आपल्याला पुढे 5 पोते होते. ते उतरण्यासाठी कासले ट्रेडिंगला जायचं होतं. 7,000 पासून 7,000-100 पर्यंत होता आणि सोयाबीन जे आहे 4,350, 4,200 असं भाव होता आणि हरभरा 5,600 पासून 5,700-800 रुपयापर्यंत भाव होता. त्यानंतर गाडी वगैरे खाली केली. आपल्याला लगेचच काम होतं. त्यामुळे आपण निघालो मार्केटच्या बाहेर. बसवेश्वर जयंतीनिमित्त मस्त कमानी केल्या होत्या. उदगीर पूर्ण भगवं झालं होतं. खूप छान वाटतं असं दृश्य बघून. बाहेर आलो. मग थोडासा नाश्ता केला. म्हणलं उन्हाच्या पारी एक लस्सी घ्यावी. त्यामुळे लस्सी वगैरे मागवली. लस्सी पिली आणि आपण जेवण वगैरे केलं. पण जरा गाडीमध्ये पण डिझेल कमी होतं. म्हणलं भाऊला डिझेल टाकीमध्ये डिझेल टाक. डिझेल वगैरे टाकलं आणि पंपावरून आपण निघालो पुढच्या दिशेने, आणि की आपल्या गावाकडच्या दिशेने. ऊन खूप झालं होतं. जवळपास 12-1 वाजले. 40-42 कडे तापमान गेले. गाडी चालवणं म्हणजे जीवावर झाली उन्हाच्या पारी. पण काय करणार, आता गावाकडे तर जावं लागलं. म्हणलं त्यानंतर आपण फोन थांबवू. तेव्हा आलं जरा 1-2 कस्टमर होते जे येणार होते आपल्या लग्नाच्या खरेदीसाठी. त्यामुळे त्यांच्याशी बोललो वगैरे आणि निघालो गाव.